आज आपण भारतीय संविधान पारायणाचं सलग 238 238 पुष्प गुंफत आहोत। आज दिनांक 3 एप्रिल 2022 आणि आपण आतापर्यंत 237 पुष्पांमध्ये 395 अनुच्छेद आणि 12 शेड्यूल 12 अनुसूची या अभ्यासल्या, त्याचं विवेचन केलं, त्याच्यावरती चर्चा केली, त्याच्यावरती प्रश्नोत्तर सुद्धा घेतली। खरं तर अनुसूची आणि 2 अशा परिशिष्ट, 12 अनुसूची आणि 2 परिशिष्ट असा मोठा पसारा 395 अनुच्छेदासह आपल्या भारतीय संविधानाचा आपण पार पाडणार आहोत। फक्त शेवटचे 2 परिशिष्ट राहिलेले आहेत, त्याबद्दल आज थोडक्यात विवेचन करून आपण पुढे जाणार। थोडक्यात विवेचन अशासाठी की अनुसूची आणि अनुच्छेद हे सगळे अभ्यासले असताना आपल्या लक्षात एक गोष्ट आली असेल की ज्या अनुसूचीचा उल्लेख अनुच्छेदाच्या अभ्यासाच्या वेळी झाला, ते अनुच्छेद त्या अनुसूचीच्या अनुषंगाने परत अनुसूचींचा अभ्यास करत असताना, विवेचन करत असताना बघून घेणं ही एक प्रकारची उजळणी होती। आणि त्या उजळणी दाखल आपण 3 ते 4 पुष्प या परिशिष्टांसाठी देऊन अनुसूची परिशिष्ट असे एकंदर आपण घेण्याचा प्रयत्न केला होता। त्याचं एकमात्र कारण असं होतं की भारतीय संविधानाची जी एकंदर मांडणी आणि भारतीय संविधानाचं जे पुस्तक रूपांतर आहे त्याच्यामध्ये अनुसूची आणि परिशिष्ट ह्या दोन्ही गोष्टी समाविष्ट आहेत। म्हणजे अनुसूची आणि परिशिष्ट काढून तुम्ही भारतीय संविधानाचा विचार करू शकत नाही। परिपूर्णता भारतीय संविधानाला तेव्हाच येईल जेव्हा अनुसूची आणि परिशिष्ट याच्या सोबत भारतीय संविधानाचे सगळे अनुच्छेद अभ्यासले जातील। आणि त्याप्रमाणे आपण कुठलीही न्यूनता यामध्ये राहू न देता अखंड चालत आलेल्या या संविधान यज्ञामध्ये आज 238 पुष्प गुंफत असताना मला मनोमन आनंद होत आहे। तुम्हा सगळ्यांचं सहकार्य आणि साथ याच्यामध्ये लाभलेली आहे। केवळ आपण अनुच्छेदांचं विवेचन, त्याच्यावरती अभ्यास किंवा त्याच्यावरती स्पष्टीकरण न देत बसता त्या अनुषंगाने वास्तव परिस्थितीला धरून जे जे प्रश्न आपल्याला आलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण उहापोह केलेला आहे। त्याच्यावरती पण निकोप अशी निस्पृह उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि जे वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कधी काळी असं वाटेल की हे वास्तव थोडंसं वेगळ्या प्रकारे तुम्ही मांडलंय, याहून जरा वेगळ्या प्रकारे झालं असतं तर वेगळा प्रकार असा असू शकतो, पण वास्तव हे बदलत नाही। वास्तव हे आहे की आज संविधानाच्या भूमिकेमुळे खरंच देशातले जे उपस्थित झालेले प्रश्न आहेत ते सुटू शकतात का, आणि हे जे प्रश्न जटिलता धरून आपण जेव्हा पूर्ण संविधानाबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की संविधान हे एकटं काही करू शकत नाही। जर संविधानाची पाठराखण करणारी माणसं त्या बौद्धिक, वैचारिक आणि सगळ्यात महत्वाचं नैतिक क्षमतेची राहणार नाही, तोपर्यंत या संविधानाची नीट पाठराखण होऊ शकणार नाही। असा जो एक आपल्याला धडा याच्यातनं घेता आला तो फार महत्वाचा आहे। आणि त्या अनुषंगाने आज हे पुष्प सुरू करत असताना 238व्या पुष्पामध्ये परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 चा आपण आढावा घेणार आहोत। हा आढावा अगदी धावता घेणं शक्य आहे। त्याचं महत्वाचं कारण असं आहे की हे दोन्ही परिशिष्ट संविधानामध्ये फक्त आणि फक्त जम्मू आणि काश्मीरला लागू करणे, हा जो संविधान जम्मू आणि काश्मीरला लागू करणे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन ब्रॅकेट ॲज अप्लिकेबल टू स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर 1954 1954 साली झालेला हा कायद्याचा एक मसुदा आहे। परंतु हा आपण वाचून किंवा याचा अभ्यास करून घेणार नाही आहोत। त्याचं प्रमुख कारण असं आहे की हे दोन्ही परिशिष्ट आता बदलण्यात आलेले असून त्याची जागा घेतलेली आहे 9 ऑगस्ट 2019 या रोजी, आणि ती जागा घेतली जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा, जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019 याने। आणि त्या कायद्यामध्ये ह्या सगळ्या परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मधल्या बाबी विचारात घेण्यात आलेल्या आहे। आता होतं कसं की जेव्हा जम्मू आणि काश्मीरला हे संविधान लागू करायचं
असं तेव्हा ठरलं, तेव्हा त्याच्या एक मर्यादा ठरली, त्याला एक निर्बंध आले की अमुकच निर्बंधापर्यंत हे लागू करण्यात येईल. म्हणून परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मध्ये, अपेंडिक्स 1 आणि 2 मध्ये जे वर्णन केलेलं होतं ते वर्णन प्रत्येक अनुच्छेदाच्या बाबतीत केलं होतं. ज्या अनुच्छेदाच्या बाबतीत नाही ते अनुच्छेद लागू नाहीच, पण ज्या अनुच्छेदाच्या बाबतीत आहे, उदाहरणार्थ अनुच्छेद 152 असेल, 237 असेल, 368 असेल, घटना बदलण्याचा अनुच्छेद असेल, अशा प्रकारचे 354 अनुच्छेद असेल, 310, 311, 312 जे आपले सिव्हिल सर्व्हिसेस, युपीएससी एमपीएससी चे अनुच्छेद असतील, त्या संदर्भातलं विवेचन होतं. कारण त्यावेळी जम्मू आणि काश्मीर हा जरी भारताचा भाग संबोधला गेला तरी त्या ठिकाणची शासन आणि प्रशासन पद्धती ही वेगळ्या प्रकारे चालणार होती. एक प्रकारची स्वायत्त भूमिका 370 या अनुच्छेदांनी भारतीय संविधानामध्ये जम्मू आणि काश्मीर या राज्याला प्रदान केली होती. परंतु 370 निघून गेल्यानंतर आता तसं राहिलं नाही. म्हणून हे परिशिष्ट आता घटनेच्या रूपाने, संविधानाच्या स्वरूपाने कालबाह्य झालेले आहे. आणि त्याची जागा, कारण आता कुठलं अनुच्छेद किती याच्यापर्यंत लागेल, उदाहरणार्थ जमीन विकत घेणे जमीन विकत घेणे हे आधी शक्य नव्हतं, पण आता ते शक्य झालेलं आहे, कारण परिशिष्ट ही निघून गेलेली आहेत. आणि त्याच्या जागी जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा 2019 जो 9 ऑगस्ट 2019 ला लागू झाला आणि तिथपासून जम्मू आणि काश्मीरच्या बद्दलची संपूर्ण राजकीय, अर्थकारणी, शासकीय, प्रशासकीय दृष्टी बदलून गेलेली आहे. म्हणून आपल्याला परिशिष्ट 1 आणि 2च्या जागी या कायद्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा, या कायद्याचा मसुदा आज तरी माझ्याकडे पूर्णतः उपलब्ध नाही, म्हणून आपण त्याच्यावर भाष्य न करता फक्त आपण एवढंच सांगू की परिशिष्ट 1 आणि 2 ज्यामध्ये कुठला भारतीय संविधानातला अनुच्छेद किती अंशी लागू पडेल किंवा कसा लागू पडेल याचं विवेचन आहे, ते आता अस्तित्वात नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने 238व्या अनुच्छेदाच्या 238व्या सलग पुष्पाच्या माध्यमातून सर्व संविधानाचं आज समाप्ती आपल्याला खऱ्या अर्थी डी फॅक्टो एंडिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ ऑल इट्स एक्सप्लेनेशन अँड पॉसिबल क्वेश्चन आन्सर्स इथं आपण संपन्न करत आहोत. त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा याच्याबद्दल जेव्हा पूर्णत्वाने हा मसुदा उपलब्ध होईल किंवा त्याबद्दल अजूनही काही विचार विनिमय चालू आहेत सर्व बाबीत, कारण अजून राज्याच्या सीमा, परिसीमा इत्यादी जरी निष्पन्न झाल्या असल्या तरी त्यातली पूर्णत्वाने शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा उभी होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. ही एक प्रक्रिया आहे. स्वायत्ततेकडून भारताचा राज्य झाल्याची, भारताची केंद्रीय क्षेत्र झाल्याची, युनियन टेरिटरी झाल्याची, लडाख वगैरे मध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे जे भाग करण्यात आलेले आहेत त्याची स्वायत्तपूर्ण मांडणी सोडून आता ते भारताची राज्य, भारताचे युनियन टेरिटरी म्हणून नावारूपाला आलेले आहेत. तर त्याचा अभ्यास ओघाओघामध्ये होत राहील. आणि म्हणून आज संविधानाची खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सांगता करत आहोत. आणि त्यामुळे संविधान पारायणाचे 238 पुष्प या ठिकाणी पूर्ण होत आहेत. इथे आपण असं सांगून परिशिष्ट 1 आणि 2 यांचा यथायोग्य समारोप घेतलेला आहे. आता संविधान पारायण संपवण्याआधी आपल्याला अजून 1 किंवा 2 पुष्प पुढे जावं लागणार आहे. आणि ही 2 पुष्प पुढे जात असताना एक अतिशय महत्वाचा संदर्भ आहे, जो संदर्भ प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनही विचारण्यात आला. आणि हा संदर्भ घेतल्याशिवाय आपलं संविधान पारायण अपुरं आहे. जसं आपण घटना समितीची रचना अगदी सुरुवातीला याला पारायण का म्हणावं तिथपासून सुरू केली, आणि घटना समितीची रचना आणि घटना समितीने काय काय कुठल्या कुठल्या कायद्याचा अस्तित्वात असलेल्या आढावा घेऊन कशा प्रकारे आपलं काम सुरू केलं, हे सगळं झाल्यानंतर पूर्ण संविधान लिहून झाल्यावर ज्या ओरिजिनल संविधानामध्ये 395 अनुच्छेद आणि 12 अनुसूचीसह 8 अनुसूचीसह 2 परिशिष्ट समाविष्ट होती. ती परिशिष्ट 1954 ला आली. अनुसूची
8 होत्या, तिथून 9, 10, 11 आणि 12 यानंतर समाविष्ट झाल्या. या संपूर्ण संविधानाचं म्हणजे खरं प्रारूप जर बघितलं तर फक्त 395 अनुच्छेद आणि 8 अनुसूची, 8 शेड्यूल असं मूळ स्वरूप होतं. ते स्वरूप एकदा लिहून झाल्यावर त्याचं निटोपाट कायदेशीर माध्यमातून लिखाण झाल्यानंतर मूळ ओरिजिनल मसुदा जेव्हा घटना समितीकडे देण्यात आला, तो दिवस होता 25 नोव्हेंबर 1949 आणि त्या रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यांनी घटनेच्या ड्राफ्टिंग कमिटीचं, लिखाण समितीचं अध्यक्षपद भूषविलं होतं आणि त्यांच्या हस्ते हा कायदेशीर दस्तावेज तयार होऊन जेव्हा घटना समितीने मान्य केला, त्यावेळी त्यांनी केलेलं जे भाषण आहे ते अतिशय उद्बोधक आहे. हे भाषण ऐकल्यानंतर मनात उरलेली कुठलीही शंका असो, त्या शंकेचं निरसन 100% होणार आहे. आणि त्यानंतर जर कुठली एक शंका शिल्लक राहिली तुमच्या मनामध्ये, अनेक राहू शकतात, पण त्यापैकी कुठली एक शंका जर शिल्लक राहिली तर ती ही असेल की मी माझ्या शालेय जीवनात, मी माझ्या माध्यमिक स्कूलच्या जीवनात, मी माझ्या हायस्कूलच्या जीवनात, मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये जे काही सिलेबस ज्या कुठल्या प्रांतातलं शिकलो, म्हणजे लॉचं असेल, अजून कुठल्या नागरिकत्वाचं असेल, पॉलिटिकल सायन्सचं असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं असेल, या सगळ्या विषयाच्या प्रांतात मी जे काही शिकलो कॉलेजच्या शाळेच्या सिलेबसमध्ये, त्या सिलेबसमध्ये कुठेही डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं हे भाषण का शिकवलं गेलं नाही, या भाषणाबद्दल का कोणी बोलत नाही, याचेही जर काही प्रश्न आले तर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण सुरुवातीला आज आपण या भाषणाचा यथासांग परामर्श घेणार आहोत. तो परामर्श घेतल्याशिवाय आपल्याला संविधान पारायण पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही. या भाषणामध्ये या संविधानाला एवढे दिवस का लागले, त्यावर काय काय टीका झाल्या, त्या टीकेला डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जी उत्तरं दिलेली आहेत ती अतिशय मार्मिक आहे. आणि असं म्हणतात, जेव्हा ते हे भाषण करत होते तेव्हा हा संपूर्ण दिवस त्यांना या भाषणासाठी देण्यात आला होता. त्यांनी टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट विशद करून हे भाषण केलेलं आहे. अर्थातच हे अस्खलित इंग्रजी भाषेतलं भाषण आहे, परंतु त्याचे मराठीमध्ये अनुवाद हवे तेवढे उपलब्ध आहेत. मी स्वतः या अनुवादाचा एवढा आशिक नाही, कारण ओरिजिनल जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं आणि मध्ये मध्ये अनुवादामध्ये काही शब्द इकडे तिकडे जाऊ शकतात. म्हणून माझ्या हातात आज जो अनुवाद आहे हा साधारण 5 वेगवेगळ्या सोर्स मधून जे अनुवाद मला दिसले त्या अनुवादातला हा सर्वोत्कृष्ट अनुवाद आहे असं मी म्हणेल. आणि म्हणून त्या दृष्टीनं मी आज त्या भाषणाला सुरुवात करणार आहे. ते भाषण मी वाचणार आहे, त्याच बरोबरीने त्याच्यावर वेळोवेळी जिथे जिथे गरज असेल तिथे स्पष्टीकरण करणार आहे. या अनुषंगाने काही प्रश्न आले तर निश्चितपणे त्या प्रश्नांचं पुढच्या संविधान पारायणाच्या सलग पुष्पांमध्ये आपण स्वागत करूया. भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1950 रोजी घटना समिती समोर सादर केला. त्यावेळी ते म्हणाले, महोदय, घटना समितीला संबोधित करून ते बोलतात, महोदय, दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी ही घटना समिती पहिल्यांदा एकत्र भेटली. गत 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसांच्या कालावधीत या समितीची एकूण 11 सत्रे झाली. या 11 सत्रांपैकी पहिली 6 सत्रे प्रारंभिक प्रस्ताव संमत करणे, मूलभूत हक्क विषयक समिती, अल्पसंख्य तसेच वर्गीकृत क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती इत्यादी विषयांच्या अहवालावर विचार विमर्श करणे इत्यादी कामासाठी व्यतीत झाली. पुढील 5 सत्रांमध्ये
घटनेच्या मसुद्यावर विस्तृत चर्चा झाली. या एकूण 11 सत्रांमध्ये 165 दिवस कामकाज चालले. यापैकी 114 दिवसांचा वेळ घटना समितीने घटनेच्या मसुद्यावर सखोल चर्चा करण्यात व्यतीत केला. आता ही जी चर्चेची मांदियाळी आहे ती इतकी बेमालूम आणि इतकी महत्वाची आहे. या चर्चेचे 114 दिवसाच्या चर्चेचे जे खंड आहेत ते 12 खंड घटना समितीचा इतिहास म्हणून उपलब्ध व्हायला पाहिजेत. ते 12 खंड आहेत, पण सर्वसाधारण अभ्यासक्रमासाठी कुठल्याही लायब्ररीमध्ये तुम्ही जाऊन विचारा, घटनेची पुस्तकं सापडतील, घटनेचे तकलादू लिहिलेले रूपांतरित अनुवादित मसुदे सापडतील, पण हा ओरिजिनल मसुदा आपल्याला मिळत नाही. तो उपलब्ध करून दिला पाहिजे. ह्या भारतीय जनतेसाठी ते अतिशय महत्वाचं आहे, किंवा त्याच्यावर एक प्रकारची मागणी झाली पाहिजे की हा मसुदा तुम्ही द्या. त्यावेळी कुठल्या घटना समितीच्या सदस्याने कुठलं मत कशा रीतीने व्यक्त केलं, त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्नोत्तर झाले, वाद प्रतिवाद कसे झाले, उत्तराला प्रत्युत्तर कसं दिलं गेलं, आणि शेवटी या सगळ्यांचा साधक बाधक चर्चा होऊन जो मसुदा, जो ठराव म्हणून घटना समितीने बहुमताने सर्व मान्य केला, याचा इतिहास अभ्यासणं म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास अभ्यासण्यासारखा आहे. या संविधानाच्या निर्मितीचा अभ्यास करण्यासारखं आहे. हे संविधान ज्या मुशीतून निर्माण झालं त्या मुशीचा, त्या एकंदर साच्याचा अभ्यास करणं झालं आहे. कारण 389 सदस्य ज्या घटनापीठाच्या समितीमध्ये होते, विविध लोकांची मतांतरे त्या ठिकाणी काय काय होती हे आपल्याला त्याच्यातूनच आणि फक्त त्याच्यातूनच समजलं जाऊ शकतं. आणि म्हणून उद्या भविष्य काळामध्ये अशा प्रकारची मागणी जोर धरल्यास ही जी खंड आहेत 12 खंड, ती परिभाषित होऊन योग्य रीतीने सिलेबस मध्ये यावी अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. हे भाषण तर सिलेबस मध्ये असलंच पाहिजे. हे भाषण तुम्ही 10व्या वर्गाला कंपल्सरी ठेवा, एक पेपर ठेवा त्याच्यावर, किंवा नागरिकत्व या भाषणावरच तुम्ही ठेवा तरीही चालेल. याच्यामध्ये एवढे स्पष्ट मुद्दे मांडलेले आहेत आणि इतकं निटोपाट आपल्या संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आहे. जसं बाळ जन्माला येतं तेव्हा कन्सिव्ह झाल्यापासून चे 9 महिन्याचा जो प्रवास असतो, आजकाल फार तरुणांमध्ये उच्छाद दिसतो की या 9 महिन्याचा इतिहास लिहावा, मग कुठल्या महिन्यात काय होतं, कुठल्या महिन्यात कसं होतं, आणि मग त्याचं फोटोग्राफी होणं, त्याच्याबद्दलचं चित्रण होणं वगैरे वगैरे, जे छंद म्हणून आपण आयुष्यात जोपासतो, तसं हे आपल्या संविधानाच्या जन्माची जी कथा आहे, ती जन्माची कथा त्या पूर्ण 12 ग्रंथांमध्ये 12 भागामध्ये संग्रहित केली असली तरी या भाषणाच्या रूपातून तुम्हाला त्याची चुणूक येऊ शकते. आणि ही चुणूक येताना पुढील हा पहिला पॅरेग्राफ त्यांच्या भाषणाचा झाला, ज्याच्यामध्ये 11 सत्रांपैकी 6 सत्रे आणि 5 सत्रे ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक वगैरे वर्गीकरण, अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जनजाती बद्दलचं विवेचन त्याच्यामध्ये आहे. हे अत्यंत अभ्यासनीय असं आहे. अनुसूचित जनजातीच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य त्या ठिकाणी झाले, की या जनजाती कुठून आल्या, त्याला थेट 1857चं पहिलं युद्ध आणि त्यातून रिप्रेस झालेल्या ज्या आदिवासी आणि इतर भागातल्या जमाती आहे, ज्या बाहेर पडल्या आणि नंतर त्यांचा कुठे ठाव ठिकाणा लागला नाही, जंगल, डोंगर, दऱ्यांमध्ये राहणारी ही मंडळी आज जनजाती म्हणून संबोधली जातात. याचा अभ्यास करणं अतिशय मार्मिक ठरावं अशा दृष्टीने गेली. नंतरची जी 5 सत्रे आहेत त्या 5 सत्र्यामध्ये खऱ्या अर्थाने घटनेच्या मसुद्यावर 165 दिवस काम झालं. पैकी 114 दिवस ही सखोल चर्चा करण्यात झाली. म्हणजे तुम्ही जर बघितलं 114 दिवसाची जरी चर्चा आपण वाचली तर मला वाटतं हा संपूर्ण जन्माची कथा आपल्याला समोर येईल. या पहिल्या पॅरेग्राफ नंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर पुढे म्हणतात, मसुदा समितीची निर्मिती 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. 30 ऑगस्ट रोजी या समितीची पहिली बैठक झाली. त्यानंतरच्या काळात या समितीने एकूण 141 दिवसांच्या कामकाजातून घटनेचा मसुदा तयार केला. घटना सल्लागारांनी तयार केलेल्या या मसुद्यात 243 कलमे आणि 13 सूचींचा समावेश होता.
तर घटना मसुदा समितीने संपूर्ण घटना समिती समोर सादर केलेल्या पहिल्या मसुद्यामध्ये एकूण 395 कलमे आणि 8 सूची होत्या. म्हणजे तुम्ही म्हणाल 243 अनुच्छेदाचे 395 अनुच्छेद कसे झाले आणि 13 सूचींच्या 8 सूची कशा झाल्या? या समितीने मंजूर केलेले अनुच्छेद होते आणि त्या अनुच्छेदाचे नंतर अनुच्छेद वाढले. ते कसे वाढले? उदाहरणार्थ राष्ट्रपती असं जर म्हटलं तर राष्ट्रपतीचा एक पॅरेग्राफ लिहिला गेला होता. त्याची जेव्हा अनुच्छेद मांडणी झाली तेव्हा पहिला अनुच्छेद 75वा 74वा असा लिहिण्यात आला की भारताला एक राष्ट्रपती असणार आणि म्हणून तो अनुच्छेद वेगळा. त्याचे दुसऱ्या पॅरेग्राफचा जो इतर भाग होता तिथून दुसरा अनुच्छेद, खालच्या पॅरेग्राफ मधून तिसरा अनुच्छेद, म्हणून ही अनुच्छेद संख्या वाढलेली आहे. म्हणून आपलं पारायण जर तुम्ही बघितलं तर 238वं पुष्प आज आपण गुंफत आहोत आणि अजून एक 2 ते 3 पुष्प आपण विचारात घेतली तर ह्या ओरिजिनल मसुद्यामध्ये 243 कलमे जी होती त्याला त्यामुळे कलम म्हटलं होतं. 395 झाल्यानंतर त्याला अनुच्छेद म्हणण्यात आलं, आर्टिकल्स. तर आपण जवळपास त्या स्पीडने संविधान पारायण सलग रीतीने केलेलं आहे आणि पहिल्या मसुद्यामध्ये एकूण 395 कलमे व 8 अनुसूची होत्या. त्याच्यानंतर घटना समितीच्या मसुदा समितीने 395 आर्टिकल म्हणजे 243 कलमांचा आढावा घेऊन 395 आर्टिकल व 13 सूचींच्या 8 सूची असलेला 8 शेड्यूल असलेला मसुदा सादर केला. या मसुद्यामध्ये सुचविण्यात आलेल्या दुरुस्त्यांची संख्या होती 7635. तो मसुदा त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून जे प्रस्ताव आले होते ते प्रस्ताव होते 7635. त्यापैकी 2473 दुरुस्त्यांवर घटना समितीने चर्चा केली. ही सर्व आकडेवारी डॉक्टर भीमराव आंबेडकर आपल्या भाषणात पुढे म्हणतात, ही सर्व आकडेवारी मी यासाठी तपशीलवार मांडत आहे कारण एका टप्प्यावर घटना समितीने आपले काम पूर्ण करण्यास प्रदीर्घ काळ खर्च केला असा आरोप करण्यात आला होता. समिती संतपणे काम करीत राहिली. सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्यात आला असेही म्हटले गेले. रोम जळत असताना फिडल वाजविण्यात मशगूल असलेल्या नीरो राजाशीही आमची तुलना केली गेली. हे सारे आक्षेप खरोखरच सार्थ होते का? या संदर्भात अन्य काही देशांनी आपले संविधान तयार करण्यासाठी घेतलेल्या कालावधीचा विचार करू. आणि या तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्या भाषणाच्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी या सगळ्या टीकेला उत्तर दिलेली आहे. टीका कुठल्या स्वरूपाची होती? सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला, तुम्हाला देशाचं काही पडलेलं नाहीये, देशामध्ये संविधानाला उशीर लागतोय आणि हे संविधान इतकं उशिरा येण्याचा काय उपयोग आहे, तोपर्यंत बरीचशी परिस्थिती पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे, अशा वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टीका होत्या त्या टीकेला उत्तर देताना डॉक्टर भीमराव आंबेडकर त्यांच्या पुढच्या भाषणात असं म्हणतात. दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या घटनापीठासमोर झालेल्या या भाषणात अमेरिकन घटना समितीने 25 मे 1787 ते 17 सप्टेंबर 1787 एवढ्या सुमारे 4 महिन्याच्या काळात घटना संमत केली. कॅनडाची घटना 10 ऑक्टोबर 1864 ते मार्च 1867 एवढा 2 वर्षे 5 महिन्याचा काळ व्यतीत करून तयार झाली. ऑस्ट्रेलियाच्या घटनेसाठी तब्बल 9 वर्षाचा कालावधी लागला. तर दक्षिण आफ्रिकेची घटना तेथील घटना समितीने ऑक्टोबर 1908 ते सप्टेंबर 1909 असा 1 वर्षाचा काळ व्यतीत करून तयार केली. हे खरे आहे की आपण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त वेळ घेतला, परंतु कॅनडापेक्षा फार जास्त वेळ आपण घेतला नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत तर आपली घटना फारच कमी काळात तयार झाली आहे. या तुलनेतही आणखी किमान 2 बाबींची ठळक दखल घ्यायला हवी. त्यापैकी एक बाब म्हणजे अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 4ही देशांच्या घटना आपल्या घटनेपेक्षा फारच छोट्या आकाराच्या आहेत. यापूर्वीच मी नमूद केल्याप्रमाणे आपल्या घटनेत 395 कलमांचा समावेश आहे
अमेरिकन घटना केवळ 8 कलमांची आहे. म्हणजे विचार करा, अमेरिकेच्या घटनेमध्ये केवळ 8 कलम आहेत. त्यापैकी पहिल्या 4 कलमामध्ये एकूण 21 उपविभाग आहेत. कॅनडाच्या घटनेत 147 कलमे, ऑस्ट्रेलियन घटनेत 128 कलमे आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमध्ये फक्त 153 विभाग आहेत. दुसरी महत्वाची बाब इथं लक्षात घेण्यासारखी ती अशी की या चारही देशांच्या घटना कोणत्याही दुरुस्त्या विना जशा मांडल्या गेल्या तशाच्या तशा संमत केल्या गेल्या. आपल्या देशाच्या घटनेबाबत मात्र 2473 दुरुस्त्यांवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. ही चर्चा पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्या घटना समितीने केला जाणारा अवाजवी कालहरणाचा आरोप निरर्थक ठरतो. उलट अतिशय जटिल आणि विस्तृत प्रक्रिया पार पाडून आपल्या घटना समितीने अत्यंत कमी काळात आपले काम पूर्ण केले असेच कौतुकाने म्हटले पाहिजे. अतिशय सुसंस्कृत सभ्य पद्धतीने दिलेलं हे उत्तर आहे. ही घटना वेळ लागलाय, पण इतर देशाची तुलना करत असताना हा वेळ कशासाठी लागला? 7,673 दुरुस्त्या ज्या घटनेमध्ये सुचवल्या गेल्या त्यापैकी 2,473 दुरुस्त्यांवर विचारविमर्श करावा लागला. हे काम काय पटकन बटन दाबली आणि झालं? तिथं एखादं काहीतरी टेली प्रॉम्प्टर लागलं होतं आणि त्या पद्धतीनं ते होत होतं असं झालं नाही. त्यावेळेच्या ज्या सुखसोयी, त्यावेळेचे जी टेक्नॉलॉजिकल उपलब्धता म्हणजे फक्त टायपिंग आणि टायपिंग तेवढंच उपलब्ध होतं. त्या अनुषंगाने आपण हा वेळ लागला त्याचं साजूक उत्तर भीमराव आंबेडकरांनी दिलंय. पुढे आपल्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मसुदा समितीने केलेल्या कामाच्या दर्जाचा विचार करता नसीरुद्दीन अहमद या एकमेव सदस्याने तो अत्यंत निकृष्ट असल्याची टीका केली आहे. त्यांच्या मते घटना समितीने केलेले काम कौतुकास्पद तर सोडाच, उलट अत्यंत सुमार दर्जाचे आहे. समितीच्या कामाच्या दर्जाबाबत मतप्रदर्शन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे आणि श्रीमान नजीरुद्दीन अहमद यांनी केलेल्या टीकेचेही स्वागतच केले पाहिजे. देअर लाईज द सेन्स ऑफ डेमोक्रेसी. हे एकमेव सदस्य होते ज्यांनी अतिशय कठोर शब्दामध्ये घटना समितीवर टीका केली, परंतु तीही बाबासाहेब म्हणतात आपण स्वीकारली पाहिजे. घटना समितीच्या अन्य कोणत्याही सदस्यांपेक्षा आपण अधिक बुद्धिमान आहोत असे नसीरुद्दीन अहमद यांना वाटते. त्यांच्या या दाव्याला आव्हान देण्यात घटना समितीला स्वारस्य नाही. उलट घटना समितीला त्यांची योग्यता मसुदा समितीत त्यांना समाविष्ट करण्यासारखी वाटली असती तर मसुदा समितीने त्यांचेही स्वागत केले असते. तसे न झाल्यामुळे घटना तयार करण्याच्या कामात आपल्याला स्थान मिळाले नसल्याचा विषाद, दुःख नजीरुद्दीन यांना वाटत असेल तर तो काही मसुदा समितीचा दोष नाही. आपल्या मनातील विषाद व्यक्त करण्यासाठी नजीरुद्दीन अहमद यांनी मसुदा समितीला विलंब समिती असे, ड्राफ्टिंग नव्हे तर ड्रिफ्टिंग समिती असे विशेषण लावण्यात धन्यता मानली आहे. त्याचंही मी स्वागत करतो. त्यासाठी त्यांनी जरूर स्वतःची पाठ थोपटून घ्यावी. मात्र त्यांना कौशल्य विना विलंब आणि उत्तमतेसाठी व्यतीत केलेला काळ, ड्रिफ्टिंग विदाउट मास्टरी अँड ड्रिफ्ट विथ मॅटरी यातील फरक माहीत नसावा असे दिसते. मसुदा समितीने वेळ घेतलाच असेल तर तो एकूण प्राप्त परिस्थितीवर हुकूमत मिळवून उत्तम कार्य साध्य करण्यासाठीच घेतलेला आहे. मासे पकडण्यासाठी आणि शीत वेळ गळ टाकून स्वस्थ बसण्यात नव्हे तर पाण्याविषयीची पूर्ण माहिती बाळगून अपेक्षित माशाला शोधून पकडण्यासाठीच हा वेळ घालविला गेला. काही अधिक चांगले प्राप्त करण्याचा ध्यास म्हणजे अवाजवी कालहरण नाही. थोडक्यात नजीरुद्दीन अहमद यांना ही टीका वाटत असली तरी मी मात्र त्यांच्या टिप्पणीकडे कौतुकाचे प्रमाणपत्र म्हणूनच पाहतो. ज्या दुरुस्त्या सदोष वाटल्या त्या दूर सारण्याचे आणि योग्य होत्या त्या विचारपूर्वक स्वीकारण्याचे साहस मसुदा समितीने दाखविले नसते तर ती आपल्या नियत कर्तव्यापासून ढळली असती असे
म्हणावे लागेल. चुकांची कबुली मोकळेपणाने देण्यात आणि त्या दुरुस्त करण्यात मसुदा समिती कमी पडली नाही, याचा मला अभिमानच वाटतो. घटना समितीनेही एकमेव सदस्याचा अपवाद वगळता मसुदा समितीने केलेल्या परिश्रमाचे कौतुकच केले आहे. या मोकळेपणी केलेल्या कौतुकाचाही मसुदा समितीला अभिमान वाटतो. व्यक्तिशः माझ्यावर घटना समितीच्या तसेच मसुदा समितीतील माझ्या सहकारी सदस्यांनी अभिनंदनाचा जो वर्षाव केला आहे, त्याविषयीची धन्यता व्यक्त करण्यात मला शब्द सापडत नाही. वस्तुतः मी अनुसूचित जातीच्या बांधवांचे हित साध्य करता यावे याच हेतूने घटना समितीमध्ये समाविष्ट झालो होतो. त्यापेक्षा महत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात येईल याची मला सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे घटना समितीने माझी मसुदा समितीवर निवड केली तेव्हा मी चकित झालो आणि मसुदा समितीने मला मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवडले तेव्हा तर मी थक्कच झालो. माझ्यापेक्षा मोठे, श्रेष्ठ आणि अधिक क्षमता बाळगणारे सन्मित्र अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर यांच्यासारखे अन्य अनेक सदस्य मसुदा समितीत होते. घटना समिती आणि मसुदा समितीने माझ्याबद्दलचा विश्वास बाळगून माझी महत्वाच्या पदावर निवड करून मला देशाची सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे. त्यामुळेच आज मला दिले जाणारे श्रेय माझ्या एकट्याचे निश्चित नाही. त्याचा काही भाग घटना समितीचे सल्लागार आणि घटनेचा कच्चा मसुदा तयार करून मसुदा समितीला देणारे सर B.N. राव यांच्याकडे जाते. तसेच 141 दिवस अतिशय गंभीर आणि सखोल चर्चा करणाऱ्या, अत्यंत संयमाने अनेक विविध मतांतराची दखल घेणाऱ्या आणि नवी नवी सूत्रे सिद्ध करणाऱ्या घटना समिती सदस्यांना तर प्रमुख श्रेय द्यावेच लागेल. त्यांच्या आशय संपन्न परिश्रमाशिवाय घटना तयार होऊ शकली नसती. तसेच फार मोठे श्रेय आहे ते वरिष्ठ आणि जाणकार सदस्य श्रीमान S.N. मुखर्जी यांचे. परिश्रम करण्याची त्यांची क्षमता आणि अनेक गुंतागुंतीच्या बाबीची सुलभ आणि स्पष्ट शब्दात अचूक कायदेशीर परिभाषेत मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य बिनतोड आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि सहाय्य नसते तर घटना तयार होण्यास आणखी अनेक वर्षाचा कालावधी लागला असता. श्रीमान मुखर्जी या घटना समितीचे वैभवच होते. त्यांच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी वर्गही अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी प्रसंगी रात्र जागून किती अफाट कष्ट केले आहेत याची मी दखल घेतो व मला कल्पना आहे. सन्मित्र मान्यवर अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर आणि TT कृष्णम्माचारी यांनी प्रत्यक्ष घटनेच्या प्रशस्तीबाबत पुरेसे भाष्य केले आहे. त्यामुळे मी त्याकडे जात नाही. कारण मला वाटते घटना कितीही चांगली असली तरी ती राबविणारी मंडळी अयोग्य असली तर परिणामतः ती वाईटच ठरेल. या उलट वाईट स्वरूपाची घटनाही योग्य मानसिकतेसह राबविणारी मंडळी चांगली असली तर तीच घटना चांगली ठरू शकते. हा पहिला इशारा त्यांनी की घटना समितीच्या सदस्याने घटनेच्या मसुद्याचं, घटनेच्या ड्राफ्टिंगचं, घटनेत वापरलेल्या शब्दांचं, घटनेत वापरलेल्या वाक्यांचं जेवढं कौतुक केलंय ते कौतुक ठीक आहे. पण तरीही मला वाटतं घटना कितीही चांगली असली तरी जोपर्यंत ती राबवणारे लोक चांगले नाहीत तोपर्यंत कुठलीही घटना ही चांगली म्हणून निष्पन्न होत नाही. त्या उलट जर एखादी वाईट घटना असली आणि तिचं अंमलबजावणी करणारं जे संस्थात्मक प्रारूप आहे ते अतिशय चांगलं असलं तर वाईटरित्या ड्राफ्टिंग केलेली घटना सुद्धा अतिशय चांगली होऊ शकते. इथं उत्कृष्ट ड्राफ्टिंग केलेली आपली घटना आहे, पण दुर्दैवाने आज हे बाबासाहेबांचं वाक्य कबूल करावं लागतं की घटनेतली नीतिमत्ता जी आहे ती ढासळल्यामुळं आपल्याला अतिशय चांगली घटना मिळूनही त्याची अंमलबजावणी करणारे कसे आहे त्याकडे एक कटाक्ष टाकला तर आपल्या लक्षात येतं की या घटनेचं काय झालं आहे. सोनं कोणी दिलेलं आहे, परंतु माणिक मोती न जाणून घेता आपण ते दगडगोट्याच्या स्वरूपात घ्यायला लागलो आणि काय परिस्थिती ओढवली ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. वेळोवेळी आपण पारायणामध्ये त्याचा उहापोह केलेला आहे. बाबासाहेबांचं
भाषणातलं हे पहिलं वाक्य मर्मभेदी असं वाक्य आहे, पहिल्यांदा आलेलं. पुढे अनेक असे संदर्भ त्यांच्या भाषणात आहे, पुढे बघूया. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणतात, राज्य घटना, विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका हे अवयव निर्माण करेल, मात्र त्या अवयवांच्या कार्यक्षमतेचा दर्जा सिद्ध करतील ते लोक आणि त्यांनी प्रशासन सांभाळण्यासाठी निवडून दिलेले राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते. भारतीय जनता या संदर्भात कशा पद्धतीने अभिव्यक्त होईल हे भाकीत वर्तविण्यास कोणाला भविष्यवेत्त्याची गरज नाही. म्हणूनच लोक आणि राजकीय पक्ष यांच्या सहभागाच्या संदर्भाशिवाय घटनेच्या औचित्याबाबत आजच काही निष्कर्ष व्यक्त करणे उचित होणार नाही. दोन प्रमुख घटकांकडून राज्यघटनेविषयी नाराजीची भावना प्रकट झाली आहे, एक कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी सोशलिस्ट पार्टी. या पॅरेग्राफकडे जाण्याआधी आपण इथं बघूया की जे 3 अवयव राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितले, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका, हे अवयव निर्माण करून दिल्यानंतर हे कोणाच्या हातात असणार आहे? हे राजकीय नेते व राजकीय पक्ष. राजकीय नेते, राजकीय पक्ष ज्या नीतीचे, ज्या नीतिमत्तेचे, ज्या विचाराचे, ज्या बौद्धिक क्षमतेचे असतील त्याप्रमाणे घटनेचा दर्जा ठरवला जाईल. म्हणजे स्पष्ट आहे, घटनेने एक आरशाचं काम केलेलं आहे. तुम्ही जसा चेहरा त्याच्यात दाखवाल तसा दाखवण्याचं घटनेचं काम आहे, असा हा सांगण्याचा या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रयत्न केला आहे. आणि म्हणून या घटनेबद्दल भारतीय जनता, जिच्या हातामध्ये राजकीय पक्ष निर्माण करणे, राजकीय पक्षाचे नेते निर्माण करणे, हे श्रेय मी दिलेलं आहे. म्हणून सरतेशेवटी भारतीय जनता याची निर्णायक फॅक्टर ठरणार आहे. म्हणजे वी द पीपल हा जो संदर्भ घटनेमध्ये आलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्या वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, या संकल्पनेतूनच राजकीय पक्ष, राजकीय नेते, या संकल्पनेतूनच कायदेमंडळ, लेजिस्लेटिव्ह आस्थापना, न्यायपालिका, जजेस आणि सगळं न्यायालयीन व्यवस्था, न्यायिक व्यवस्था आणि कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह, IAS, IPS, CBI वगैरे, ईडी काय असेल ते, हे सगळं निर्माण होईल. कशातून निर्माण होईल? आम्ही भारताचे लोक या संकल्पनेतून. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय जनता या संदर्भात कशा पद्धतीने अभिव्यक्त होईल हे भाकीत वर्तविण्यास कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही जे कराल तेच तुम्हाला मिळेल, त्यासाठी भविष्य बघण्याची गरज नाही. येणारी पिढी त्याला दुरुस्त करेल किंवा अरे तुम्ही जे करताय तेच या ठिकाणी होईल. तुमचा डॉक्टर, तुमचा इंजिनियर, तुमचा नेता, तुमचा सायंटिस्ट, तुमचा राजकारणी, तुमचा न्यायाधीश कसा असावा हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही जे संस्थात्मक रूप याला द्याल त्यातून राजकीय पक्ष निर्माण होतील आणि त्या राजकीय पक्षाचे नेते जे करतील ते खऱ्या अर्थाने या देशाचे भाग्यविधाता ठरतील. हे जेव्हा वाक्य बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये लिहिलं आणि घटना समिती समोर उद्धृत केलं, त्यावेळी त्यांच्या मनात नेमकी काय घालमेल असेल? ही घालमेल अशी असेल की घटनेमध्ये कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि ती क्षमता जर भारताची जनता एखाद्या घराण्यामध्ये शोधत असेल, गांधी नेहरूचंच घराणं 125 वर्ष काँग्रेस चालवत असेल, तर त्या ठिकाणी इतर राजकीय नेत्यांना आणि इतर राजकीय लोकांना कुठे काही स्थान नाही आणि त्यांच्याच मनाप्रमाणे हे चालत राहील. पुढचा जो घटनेचा अभ्यासाचा, त्यांच्या भाषणाचा जो भाग आहे त्याला एक वेगळी कलाटणी बाबासाहेबांनी दिलेली आहे. ते म्हटलेले आहे की 2 प्रमुख घटकाकडून राज्यघटनेविषयी नाराजीची भावना प्रकट झाली आहे. त्याच्यात एक कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी सोशलिस्ट पार्टी. मला वाटतं या पॅरेग्राफ पासून आपण उद्या या भाषणाला पुढे प्रारंभ करू. तोपर्यंत आज वेळ मर्यादे अभावी या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे, म्हणून इथे थांबतो. हे भाषण आपण टप्प्याटप्प्याने निटोपाट एक एक विचार करून, एक एक वाक्य, एक एक शब्द वाचून त्याचा अर्थ जाणून घेण्याचा, घटनाकाराच्या मनात नेमकं ही घटना पूर्ण लिहिल्यानंतर काय चलबिचल चाललेली आहे त्याबाबतचं आहे. म्हणून हे सर्वार्थाने महत्वाचं आहे. एकदम एका वाचनात संपवून टाकणं
हे एक प्रकारे घटनाकारावरून आपल्या दस्तूर खुद्द संविधानावर अन्याय होईल, म्हणून उद्यापासून आपण ही सुरुवात करूया. उद्या 239वं घटना संविधान पारायणाचं सलग पुष्प गुंफताना आपण याची दखल घेऊया आणि हे भाषण परत सुरू करूया. तोपर्यंत इथे थांबण्याची अनुमती मागतो आणि थांबतो. धन्यवाद.